अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण सद्गुरू श्री सद्गुरू दादा लिखित श्री सद्गुरू स्मरणी या पुस्तकाचे वाचन करत आहोत. आज आपण दादांना आलेले श्री स्वामी समर्थ महाराजांची अद्भुत लीला हे प्रकरण पाहूया. पान नंबर 102. रायगड जिल्ह्यातील महाड गावातल्या काही स्वामी भक्त मंडळींनी पुढाकार घेऊन गावात सावित्री नदीच्या काठावर श्री स्वामी समर्थ महाराजांचे मोठे मंदिर उभारण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी देणग्या वर्गणी जमवून बरीच मोठी रक्कम उभी केली. श्री मुंडे कॉन्ट्रॅक्टर यांचा त्यात सिंहाचा वाटा होता. त्यातून त्यांनी सावित्री नदीच्या काठावर डोंगराच्या पोटाशी जागा घेऊन तेथे सुंदर मंदिर बांधले. याच मंदिरात श्री स्वामी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना परमपूज्य श्री मामांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली व्हायची होती. तारीख ठरली होती. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन शनिवार दिनांक 19 मार्च 1988. विलक्षण योगायोग. वास्तविक पाहता या सुमारास परमपूज्य श्री मामा गुजरातच्या दौऱ्यावर असायचे, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि वैज्ञानिक विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे ते पुण्यातच होते. हा योगायोगच शुक्रवारी दुपारी महाडहून श्री जोगळेकर, पेठे आणि ओक हे तिघेजण माऊलीत आले. परमपूज्य श्री मामांनी येतो म्हणून सांगितल्यावर उद्या पहाटे 5:30 वाजता ॲम्बॅसडर घेऊन येतो म्हणून सांगून ते परत गेले. आपल्या एक परिचित परमपूज्य श्री मामांच्या गुरुभगिनी श्रीमती माई दांडेकर या श्री जोगळेकरांच्या नात्यातल्या त्या देखील महाडला सोबत येणार होत्या. शनिवारी पहाटे 5:30 वाजता मंडळी गाडी घेऊन आली. महाडचे तिघे व पुण्याहून आम्ही परमपूज्य श्री मामांसहित दोघे असे 5 लोक दत्तनाम राजरात माऊली सोडून महाडला जायला निघालो. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कार्य म्हणून परमपूज्य श्री मामा अतिशय आनंदात होते. वाटेत श्रीमती दांडेकरांच्या घरासमोर थांबून आम्ही त्यांनाही सोबत घेतले आणि गाडी भोरच्या दिशेने धावू लागली. भोरच्या फाट्यावरून गाडी वळली. पुढे रस्त्यात निसर्गरम्य आणि अवघड असा घाट लागला. घाटात वाघजाई मातेच्या लहानशा मंदिराजवळ मोटार थांबली. सगळ्यांनी देवीचे दर्शन घेतले. परमपूज्य श्री मामांनी स्वहस्ते नारळ फोडून सगळ्यांना प्रसाद वाटला. देवीच्या पुजाऱ्यांनीही प्रत्येकाला तोरण कोकणचा मेवा प्रसाद म्हणून दिली. परत गाडी महाडच्या रस्त्याने घाट उतरू लागली. वाघजाईच्या परिसरात उंच असलेल्या कड्यांवर रस्त्यावर खोल दऱ्यांमध्ये लिलया चढणारी उतरणारी माकडे आढळत होती. त्यांच्या विविध चेष्टा बघून करमणूक होत होती. घाट उतरून गाडी सरळ रस्त्याला लागली आणि आम्ही महाडमध्ये प्रवेश केला. बरोबर 10 वाजता आम्ही श्री जोगळेकरांच्या घरी पोहोचलो. त्यांच्या घरी परमपूज्य श्री मामांचे प्रेमाने आणि आनंदाने स्वागत झाले. निसर्गरम्य पवित्र स्थान. खरे तर मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम 10 वाजता सुरू व्हायचा होता, पण पौरोहित्य करणारे मुख्य गुरुजीच आले नव्हते. ते आल्यानंतर कार्यक्रम सुरू होणार होता. हळूहळू जोगळेकरांकडे श्री स्वामी महाराजांची भक्त मंडळी जमू लागली. परमपूज्य श्री मामा प्रत्येकाची विचारपूस करून त्यास प्रसाद देत होते. श्री मुंडे कॉन्ट्रॅक्टरही येऊन गेले. महाराजांनी वास्तव्यासाठी फारच रमणीय स्थान निवडून घेतले आहे. परमपूज्य श्री मामाही हे स्थळ बघून आनंदले, प्रसन्न झाले. ते जोगळेकरांना म्हणाले, श्री स्वामी महाराजांची खरोखर कृपा आहे तुम्हा सर्वांच्यावर. त्यांच्याच वास्तव्याने हे स्थान पवित्र झाले आहे. पुढे पुढे या स्थानाची महती फार वाढेल. आम्ही सगळे नंतर मंदिरात गेलो.
तेथे सोहळा सुरू झाला होता. परमपूज्य श्री मामांनी मूर्तीचे, पादुकांचे, मुखवट्याचे बारकाईने निरीक्षण केले. फिरून सर्व मंदिरे बघितली आणि आपले समाधान कार्यकर्त्यांजवळ व्यक्त केले. सर्वांशी आणि ब्रह्मवृंदांशी विचारविनिमय झाले. परमपूज्य श्री मामा थोडा वेळ श्री स्वामी महाराजांच्या मूर्तीजवळ बसले. नंतर तेथून उठून आम्ही मामांबरोबर मंदिराच्या बाहेर आलो. उतरून पायथ्याच्या मूळ श्रद्धास्थानाच्या इमारतीत आलो. तेथे मधल्या खोलीत मोठा देवारा आहे. त्यात श्री स्वामी महाराजांची प्रसन्न तस्वीर आहे. तेथे आम्ही थोडा वेळ बसलो. इतक्यात जीप घेऊन श्री मुंडे आणि श्री जोगळेकर आले. त्या जीपमधून आम्ही जोगळेकरांच्या घरी परत आलो. तेथे आदरपूर्वक भोजनास पाचारण केले. तेही हातपाय धुवून सोवळे नेसून आत पाटावर जाऊन बसले. श्री स्वामी महाराजांची अपूर्व लीला. पानावर बसल्या बसल्या परमपूज्य श्री मामांना वाटू लागले की श्री स्वामी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तर अजून व्हायची आहे, त्या अगोदरच कसे जेवायचे. बरे, आता यांच्या आग्रहामुळे लक्षात न राहून पानावर बसलोय तर खरा, असे मोठे धर्मसंकट पडून त्यांनी हात जोडून श्री स्वामी महाराजांचीच प्रार्थना केली. आश्चर्य म्हणजे स्मर्तृगामी लीलावतारी श्री स्वामी महाराजांचा आदेश त्यांना एकदम स्पष्टपणे ऐकू आला. आता बसलास तर जेव, मी इथेच तुझ्याजवळ आहे, काही काळजी करू नकोस. मामा म्हणाले, हे मला मान्य आहे, पण लोक काय म्हणतील त्यांना कसे पटायचे. श्री स्वामी महाराज हे ऐकून एकदम पानात वाढलेल्या भाकरीच्या चलतीवरच प्रगट झाले. म्हणाले, लोकांची काय काळजी करतोस रे, हम है. आणि अति आनंदाने त्या भाकऱ्यांवर श्री स्वामी महाराज थयथया नाचू लागले. परमपूज्य श्री मामा त्यांची ही अजबलीला बघून विस्मयाने आणि आनंदाने थक्क होऊन बघतच राहिले. नाचता नाचताच श्री स्वामी समर्थ महाराज अदृश्य झाले. श्री स्वामी महाराजांची पदचिन्हे. परमपूज्य श्री मामा थोड्या वेळाने भानावर येऊन बघतात तो भाकरीच्या वरच्या तत्कोरावर श्री स्वामी महाराजांची पदचिन्हे उठली होती. उजवे पाऊल देहुडे असे 2 वेळा आणि पूर्ण डावे पाऊल एकदा अशी 3 चिन्हे बोटाच्या खुणांसहित स्पष्टपणे उठली होती. त्यांनी तो तत्कोर तसाच उचलून त्यांच्या खालचा दुसरा तत्कोर बघितला. त्यावर काहीच नव्हते. परत तिसरा बघितला, मात्र त्यावर डावे पाऊल पूर्ण असे 2दा आणि उजवे देहुडे पाऊल एकदा अशी 3 चिन्हे बरोबर उठली होती. म्हणजे पहिला आणि तिसरा तत्कोर मिळून एकूण पावलांच्या 3 प्रसाद चिन्हरूप जोड्या ठरलेल्या होत्या. परमपूज्य श्री मामांच्या नेत्रात आनंदाश्रू दाटले. अंगावर रोमांच उभे राहिले. श्री स्वामी महाराजांची ही अजब कृपालीला बघून त्यांना गहिवरून आले. त्यांनी लगेच आम्हा सगळ्यांना जवळ बोलावून त्या पहिल्या व तिसऱ्या तत्कोरावरील चरणखुणा दाखविल्या. मग पहिला तत्कोर प्रसाद म्हणून त्यांनी ग्रहण केला. श्री जोगळेकर त्या सर्व गडबडीत घाईघाईने शर्ट अडकवून स्कूटरवरून श्रद्धास्थानावर गेले. तेथे त्यांनी ही हकीकत अत्यानंदाने श्री मुंडे व इतर जो कोणी भेटेल त्याला सांगितले. 5 मिनिटातच 2 जीप्स भरून माणसे जोगळेकरांकडे जमा झाली. सगळ्यांना श्री चरण पादुकांचे दर्शन झाले. परमपूज्य श्री मामा ताटातले अन्न कधीच कुणाला देत नाहीत आणि कधीच पानात टाकतही नाहीत, म्हणून तिसराही तत्कोर प्रसाद ते ग्रहण करणार होते. इतक्यात त्यांना परत श्री स्वामी महाराजांची आज्ञा ऐकू आली. अरे वाटतो सगळ्यांना प्रसाद म्हणून. दूध, तूप, साखर घालून वाट. सर्वांनाच अद्भुत प्रसाद मिळाला. परमपूज्य श्री मामांनी लगेच बाहेर निरोप पाठवून सगळ्यांना थांबवून घेतले. सौ जोगळेकरांना बोलावून त्यांच्याजवळ तो प्रसाद देऊन सूचना दिल्या. त्यांनी त्या भाकरीचे बारीक तुकडे करून त्यात दूध, तूप, साखर घालून प्रसाद तयार केला आणि सगळ्यांना वाटला. आश्चर्य म्हणजे त्या प्रसादाला
तीव्र आणि अद्भुत असा केशर कस्तुरीचा दिव्य सुगंध येत होता. प्रसाद ग्रहण करणारा प्रत्येक जण एका दिव्य आनंदात हरपत होता. खरोखर समस्त महाराजांचे भाग्य थोर. म्हणून श्री स्वामी महाराजांची अशी अद्भुत कृपा लीला त्यांच्या वाट्याला आली. परमपूज्य श्री मामा थोड्या वेळाने सोळे बदलून हातपाय धुवून बाहेर आले. ते अजूनही त्या दिव्य नादात होते. बराच वेळ डोळे मिटून ते एका खुर्चीत बसून राहिले. त्यांना झालेला अपार आनंद त्यांच्या शरीराच्या कणाकणातून ओसंडून वाहत होता. काही वेळाने त्यांनी डोळे उघडले, म्हणाले, आपण आताच श्रद्धास्थानावर जाऊया आणि तिथेच थांबूया. त्याप्रमाणे त्वरित गाडीची व्यवस्था झाली. परमपूज्य श्री मामांसोबत आम्ही सगळे परत श्रद्धास्थानावर आलो. तेथे होम हवन सुरू होते. दर्शन घेऊन आम्ही सगळे खालच्या स्थानी आलो. तेथे कोल्हापूरहून आलेल्या पूज्य श्री दादा माधवनाथ सांगोडेकर महाराजांची परमपूज्य श्री मामांशी जिव्हाळ्याची भेट घडली. खूप वेळ दोघांची चर्चाही झाली. पूर्णाहुती आणि महाप्रसाद. थोड्या वेळाने वरून पूर्णाहुतीसाठी निरोप आला. परमपूज्य श्री मामा धोतर उपरणे अशा वेशात वरच्या मंदिरात गेले. तेथे त्यांच्या हस्ते ब्रह्मवृंदांनी पूर्णाहुती देवविली. नंतर कळस बसवण्यात आला. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जय जयकाराने सगळा परिसर दुमदुमला. श्री स्वामी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि स्थापना त्यानंतर परमपूज्य श्री मामांच्या हस्ते व मार्गदर्शनाखाली झाली. खूप गर्दी लोटली होती. प्रतिष्ठापनेनंतर आरती तीर्थप्रसाद झाले. श्री स्वामी महाराजांना महानैवेद्य अर्पण करण्यात आला. हा कार्यक्रम झाल्यानंतर भोजन महाप्रसाद होता. जवळजवळ 4000 लोक त्या दिवशी मंडपात जेवले. तेथेच प्रसाद घेऊन आम्ही परमपूज्य श्री मामांसोबत जोगळेकरांच्या घरी परतलो. थोडा वेळ थांबून महाडला गावातच श्री मुंड्यांच्या घरी व इतर 3-4 ठिकाणी परमपूज्य श्री मामा जाऊन आले. गावातल्या श्री गोरे यांच्या खाजगी श्री स्वामी समर्थ मंदिरातही जाऊन ते दर्शन घेऊन आले. रात्री श्रद्धास्थानावर भजन होते. त्यानंतर 10:30 ते 11:30 या अवधीत परमपूज्य श्री मामांचे प्रवचन ठेवलेले होते. पण ऐनवेळी त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्या आज्ञेने व कृपेने ही प्रवचन सेवा माझ्याकडून घडली. ही श्री स्वामी समर्थ महाराजांची व परमपूज्य श्री मामांची अपार